नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 सप्टेंबर 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आनंद हा परिस्थितीवर नाही, तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। आज आपण अमरावती जिल्ह्यातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत। अमरावती जिल्ह्यामध्ये जुगार, वरली आणि मटका यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं समोर आलं आहे। पोलिसांच्या नाकाखालीच हा अवैध धंदा कसा फोफावतोय याचा घेतलेला आहे आम्ही आढावा। आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असदपूर सर्कलमध्ये खुलेआम चालणाऱ्या या वरली मटक्याचा पर्दाफाश केला आहे सिटी न्यूजच्या कॅमेऱ्याने। अधिक तपशील जाणून घेऊया या खास रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असदपूर सर्कलमध्ये वरली मटक्याचा अवैध धंदा खुलेआम सुरू असल्याचं दिसत आहे। विशेष म्हणजे हा व्यवसाय कोणत्याही गुप्त ठिकाणी नाही, तर थेट बस स्टॉपवर भर चौकात सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून डवरे नावाचा व्यक्ती हा धंदा चालवत असल्याची माहिती आहे। यामुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। पोलिसांना याची माहिती असूनही ते कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाहीत। यामुळे पोलिसांवरच संशयाची सुई फिरत आहे। याच जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात जुगाराची मोठी उलाढाल होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। येथे वसीम आणि चोर पगार नावाचे व्यक्ती हे रॅकेट चालवित असल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे हे लोक लवकरच निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार असल्याची चर्चा आहे। यामागे राजकीय पाठबळ असल्याचाही आरोप होत आहे। यावर पोलीस प्रशासन कोणती पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये अवैध जुगाराचं जाळं पसरलं आहे। यावर पोलीस आणि प्रशासन कधी लक्ष देणार आणि सामान्य नागरिकांना यातून कधी दिलासा मिळणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। आज आपण अमरावती जिल्ह्यातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकत आहोत। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या वाटपांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। पाहूया काय आहे नेमकं प्रकरण। अमरावती जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या मार्फत गृहोपयोगी वस्तूंचे वाटप सुरू आहे। बडनेरा नजीकच्या MZ ढाबा येथे वाटप केंद्र आहे। मात्र या वाटपासाठी कंत्राटदाराने केलेल्या नियोजन शून्यतेमुळे कामगारांची प्रचंड गैरसोय होते आहे। तिवसा, चांदूर रेल्वे, भातकुली, अंजनगाव, सुरजी यासारख्या विविध तालुक्यातील कामगारांना एकाच दिवशी बोलविण्यात आल्याने सकाळपासूनच शेकडो पुरुष आणि महिला कामगारांनी इथे मोठी गर्दी केली होती। आपले कामधंदे सोडून आलेल्या कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची साधी सोयही नव्हती। पुरेसे मनुष्यबळ नसल्याने वस्तूंचे वाटप संथ गतीने सुरू होते। त्यामुळे सकाळपासूनच उपाशी तापाशी असलेल्या कामगारांचा संयम सुटला आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले। कामगारांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत तालुकावार वाटप करण्याची मागणी केली। या प्रकरणी कंत्राटदार सामरा यांनी नागपूर कार्यालयाशी संपर्कात असल्याचे सांगितले। दरम्यान युवा स्वाभिमान कामगार संघटनेचे नेते विलास वाडकर यांनी या गैरव्यवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांनी संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करण्याची आणि तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। या प्रकरणामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।
नाव काय? श्रीकांत मधुकर थेलकर, कुठून आले आपण? चांदूर बाजार तालुका. बोला. हा? आपली समस्या काय इथली? समस्या हे आहे का आम्ही इथं सकाळी 5 वाजतापासून हजर आहोत. इथं पाण्याची व्यवस्था नाही, याच्यापाशी कर्मचारी अवेलेबल नाही आहे, काहीच नाही, इथं काहीच नियोजन नाही आहे. आणि इथं त्या ठेकेदाराचं म्हणणं असं आहे का पब्लिकनं चंगळ केली, पब्लिक त्याच्यात काहीच रोल नाही आहे. पाण्याचं नियोजन आहे का काही याने विचारत पाणी नाही, काही नाही, काहीच नाही. वक्तात कागदपत्र मागते, हे कागद पाहिजे, आता म्हणजे बँकेचे कागदपत्र पाहिजे, ऑनलाईन का फॉर्म कायच्यासाठी भरायला लावला येईन. मग वक्तात अवेलेबल होईन काय? आम्ही इथून त्या धाबा गावात गेलो कागदपत्र आणाले, या इथं काहीच नियोजन म्हणजे काहीच नाही आहे. होत नाही तर ठेकेदारानं ठेका घ्यावाच नाही ना, कायला घ्यायला लागत होता. एवढ्या लोकांना आम्ही हे जो तुम्हाला 5,000 रुपये हा जो देऊन तुम्हाला गाडी आणली. त्रास होत आहे शासनाचा त्रास नाही, जो शासनाचा नाही, ठेकेदाराचा आहे, शासनाचा नाही. असा आपला आरोप आहे. शासनानं पैसे खर्च कायच्यासाठी केले? ठेकेदारासाठी केले ना. एवढे रुपये ठेकेदाराला दिले कायच्यासाठी? याच्यापाशी 100 मोठे कॅम्प्युटर चालवाले आहे. काय शिक्षण आहे त्या पोराचं? कॅम्प्युटर एक कॉपी काढायला 15-20 मिनिटं लागून आले. 2,000 लोकांचं कधी होईन? मैं अंजनगांव सोनी से जिला अमरावती। अब हमारे को समझो आज की तारीख दी गई थी बांधकाम मजदूर विभाग की तरफ से, क्या तो ये तारीख को सामान के लिए तुम अप्लाई करो, अप्लाई ये तारीख हमारे को मिली थी आज की 1 तारीख, ठीक है। तो अब ये यहाँ पर जो है तो भीड़ भाड़ के वजह से ये पूरा इन्होंने बंद करके रख दिए। जितने पेटी मिलना था, जितने लोगों को मिलना था उतना नहीं मिल पाया। पर अभी जो अब हमको तारीख मिली है 9 तारीख, ये 1 तारीख, तो अब हम इसका क्या करें, क्योंकि इन्होंने तो पूरा बंद कर दिए। अब हमारे इस पे पावती पे लिखा है कि तो आप जैसा आएंगे नहीं तो आपकी जो है तो वो कैंसिल हो जाएंगी, रद्द हो जाएगी। तो अब इस संदर्भ में इस बारे में आपकी कुछ अधिकारी से बात हुई क्या? नहीं, अधिकारी से कुछ बात नहीं हो पाई है, क्योंकि अधिकारी से हमारा अब इतना कहना है कि हमको सही सिक्का मार के दो और हमको अगली तारीख ये बताओ कि हम कल आप आओ, आपको हम देंगे सामान और आपका नंबर पहले लगाएंगे, क्योंकि हम तो सुबह 8 बजे से यहाँ लगे हुए लाइनों में। सब पब्लिक हम खाने चाय। अमरावतीमधील बांधकाम कामगारांची व्यथा यापुढेही प्रशासनाने योग्य नियोजन करून कामगारांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे. या प्रकरणी पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आज आपण एक अशा मंडळाबद्दल जाणून घेणार आहोत जे गेली 48 वर्ष एक अनोखी परंपरा जपले आहेत. अमरावती शहरातील राजापेठ चौकात असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्टचा गणपती जो फक्त बाप्पांची मूर्ती नाही तर एक अविस्मरणीय इतिहास आणि श्रद्धा घेऊन येतो. चला तर मग जाणून घेऊया या मंडळाची 1978 पासूनची ही खास परंपरा. राजापेठ चौक अमरावती. गेले 48 वर्षे या ठिकाणी गणेशोत्सवाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो. 1978 साली सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या या मंडळाची ओळख म्हणजे इथे बसवण्यात येणारी गणपती बाप्पाची हुबेहूब मूर्ती. ही मूर्ती केवळ दर्शनासाठी नाही तर मंडळाच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर मंडळाप्रमाणे या मूर्तीचं विसर्जन होत नाही. प्रत्येक वर्षभर ही मूर्ती मंडळाच्या ताब्यात सुरक्षित ठेवली जाते. या 48 वर्षांच्या परंपरेने या मंडळाने अमरावतीमध्ये एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. येथील बाप्पा जणू काही दरवर्षी आपल्या भक्तांना भेटायला येतो आणि पुढच्या वर्षासाठी आशीर्वाद देऊन परत आपल्या स्थानी जातो. शिवरसिक गणेशोत्सव मंडळातर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो. या मंडळाची स्थापना 1978 मध्ये झाली. पण श्रीमंत दगडूशेठ हा गणपती या महाराजांबद्दल जर सांगायचा विषय पडला तर ही जी मूर्ती आपल्या मागे दिसलेली आहे ही मूर्ती चिरंजीवी मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं विशिष्ट असं आहे की ही मूर्ती कंकणाकृती सूर्यगणामध्ये बनलेली मूर्ती आहे आणि 1.25 लक्ष गणेश मंत्राचा नामजप करून हिला सिद्ध केलेली आहे. ही मूर्ती विसर्जित न होणारी मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना इथे झाल्यानंतर पुन्हा माझं घर आहे त्या माझ्या घरी पुन्हा हिची स्थापना होते आणि 12ही महिने या मूर्तीची पूजा अर्चा होते. असा पहिला मानाचा गणपती, असा मान असलेला अमरावती शहराचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आहे. जय श्रीराम. तर होती राजापेठ चौकातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्टची अनोखी गोष्ट, जिथे बाप्पा कायम आपल्या भक्तांसोबत राहतो. एक अशी परंपरा जी केवळ गणेशोत्सव साजरा करत नाही तर एका मूर्तीमध्ये वर्षानुवर्ष श्रद्धा जपते.
आपल्या अमरावती शहराची ओळख असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह आज वेगळ्याच उंचीवर पोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजापेठ येथील शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने आपली 60 ते 70 वर्षाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. या मंडळाने यंदा एक खास आणि मनमोहक देखावा सादर केला आहे. चला तर मग पाहूया त्यांनी साकारलेला भव्य आणि दिव्य खाटू श्यामचा देखावा. अमरावतीमध्ये राजापेठ परिसरात सध्या एक अनोखी धार्मिक आणि कलात्मक अनुभूती मिळत आहे. शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने आपल्या दीर्घकाळ चालत असलेल्या परंपरेला जपत यंदा एक अत्यंत प्रभावी देखावा सादर केला आहे. खाटूश्याम भक्तांसाठी हे एक विशेष आकर्षण ठरले आहे. मंडळाने या देखाव्यासाठी घेतलेली मेहनत आणि केलेली बारीक कलाकुसर प्रत्येक कोपऱ्यात दिसून येते. हा केवळ एक देखावा नसून ती श्रद्धेची आणि कलेची एक सुंदर जुगलबंदी आहे. गेल्या 60 ते 70 वर्षांपासून हे मंडळ नवनवीन कल्पना घेऊन येत आहे आणि यंदाचा हा खाटूश्यामचा देखावा खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर राजापेठ येथील शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने साकारलेला हा अप्रतिम खाटूश्यामचा देखावा ही परंपरा केवळ एक सण नाही, तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी कला आणि संस्कृती आहे. या मंडळाच्या या अद्भुत प्रयत्नाचे आणि 60 ते 70 वर्षाच्या परंपरेचे आपण नक्कीच कौतुक करू. आज आपण एका अनोख्या परंपरेचे साक्षीदार आहोत. अमरावतीमधील अंबा विहार येथे राहणाऱ्या ओलोकार परिवाराने गेल्या 3 पिढ्यांपासून जपलेले ज्येष्ठ गौरी पूजनाची ही खास बातमी. सुमारे 200 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जात आहे. पाहूया या पूजनाचा खास सोहळा. अमरावतीमधील ओलोकार परिवाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या घरी गौराईचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले. गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन या परंपरेला नवसंजीवनी दिली आहे. गौराईच्या पूजनासाठी एक सुंदर आणि आकर्षक देखावा तयार करण्यात आला होता, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पारंपरिक गाणी आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात गौराईची पूजा करण्यात आली. या पूजनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबात एकोपा आणि आनंद पाहायला मिळाला. ओलोकार परिवाराने जपलेली ही परंपरा खऱ्या अर्थाने संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. आमच्या इथे महालक्ष्मी जवळजवळ 2 ते 3 पिढीपासून आम्हाला माहिती आहे. या आमच्या आधी आमचे आई वडील सांगत होते, आजोबा असून ह्या महालक्ष्म्या बसवत आहे आणि त्या आधी सुद्धा असेल. जवळजवळ 200 ते 300 वर्षापासूनचा इतिहास आम्हाला महालक्ष्मीचा आमच्या घरामध्ये माहीत आहे. आणि याआधी आमचे आई वडील जसे करत होते महालक्ष्मीचे पूजन वगैरे, महालक्ष्म्या बसवणे, त्याच प्रकारे आम्ही सुद्धा सर्व परिवार मिळून सर्व महालक्ष्मीला आमचे सर्व गणगोत आप्तवर्ग मित्रमंडळी सर्व आनंदाने येतात आणि आनंदमय वातावरण राहते. 3-4 दिवस पूजन सर्व पूजन करतात, महाप्रसाद घेतात, सर्व आनंदाचे वातावरण राहते. आणि हा जो देखावा आहे हा आमच्या मुलांनी, आमचा मुलगा आहे, मुलगी आहे, माझ्या लहान भावाचा मुलगा आहे प्रतीक, आणि असे सर्व मुलांनी हा मिळून सर्व हा असं दरवर्षीप्रमाणे देखावा करतात. आणि अशा प्रकारे आम्ही मोठ्या आनंदाने आणि हर्ष उल्हासाने महालक्ष्मीचा हा सण मोठ्या उत्साहाने पार पाडतो. आणि सर्व या कार्यक्रमाला मित्रमंडळी, सर्व आमंत्रित मंडळी येतात आणि महाप्रसाद घेतात. अशा प्रकारे आमचा हा महालक्ष्मीचा उत्सव साजरा करतो. अशा प्रकारे अमरावतीमधील ओलोकार परिवाराने आपली 200 वर्षाची जुनी परंपरा मोठ्या उत्साहात जपली आहे. ही केवळ एक पूजा नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक अनमोल ठेवा आहे, जो आजही तितक्याच भक्ती आणि श्रद्धेने पुढे नेला जात आहे. गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचलेला आहे आणि या उत्साहात भर घालण्यासाठी अमरावतीमधील विविध गणेशोत्सव मंडळांनी आपली अनोखी ओळख जपली आहे. आपण अनोख्या परंपरेला पुढे नेत अमरावती शहरातील पटवेपुरा येथील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने यंदा एक अप्रतिम कलाकृती साकारली आहे. मंडळाने थेट मथुरा आणि वृंदावनमधील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराचा हुबेहूब देखावा
तयार करून शहरवासियांचे मन जिंकले आहे। या खास देखाव्याचे उद्घाटन अमरावती शहराचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते नुकतेच पार पडले। अमरावती शहरातील पटवीपुरा येथे यंदा गणेशोत्सवादरम्यान एका विलोभनीय देखावा साकारण्यात आला आहे। श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने आपल्या 1962 पासूनच्या गौरवशाली परंपरेला कायम राखत यंदा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर मथुरा आणि वृंदावनचा देखावा उभा केला आहे। हा देखावा इतका प्रभावी आहे की अगदी पहिल्या दिवसापासूनच तो अमरावतीवासियांच्या पसंतीला उतरला आहे। गेल्या शनिवारी 30 ऑगस्ट रोजी या आकर्षक देखाव्याचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते गणेश मूर्ती आणि देखाव्याचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही आवर्जून उपस्थिती लावली। पोलीस प्रशासनाने मंडळाच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे विशेष कौतुक केले। या देखाव्याची भव्यता, त्यातील कलात्मकता आणि आध्यात्मिक भावना यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे। मंडळाने साकारलेला हा देखावा केवळ एक कलाकृती नसून तो श्रद्धेचा आणि परंपरेचा एक सुंदर संगम आहे। बजरंग गणेशोत्सव मंडळ इथे आलोय। आज जो यांनी देखावा या ठिकाणी वृंदावन मथुराचा जो देखावा आतमध्ये सुंदर देखावा तयार केलेला आहे आणि कुठलेही बाहेरचे कुठलेही प्रोफेशनल न बोलवता स्थानिक इथल्याच मुलांनी तो देखावा तयार केलेला आहे। खरोखरच कौतुकास्पद आहे, इतकं सुंदर आहे। आणि ज्या मूर्त्या पण आतमध्ये आहेत ते पण मातीच्या मूर्त्या आहेत। ते इतक्या सुंदर असे वाटतच नाही की ते मातीच्या आहेत, इतके सुंदर मूर्त्या त्या ठिकाणी त्यांनी देखाव्यामध्ये लावलेल्या आहेत। त्यानंतर जी आर्ट गॅलरी या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे ती पण अतिशय सुंदर आहे। म्हणजे इथले जे स्थानिक कलाकार असतील किंवा इतर जे या क्षेत्रातील लोक असतील, ज्यांना आवड असेल, त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे की इतके सुंदर त्या ठिकाणी पेंटिंग्स आणि बाकी इतर आर्टचे काही वस्तू त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या आहेत। आणि अतिशय चांगलं वातावरण आणि म्हणजे या ठिकाणी असं म्हणजे मंडळाला भेट दिल्यावर आणि सगळं पाहिल्यावर असं वाटतं की हे पूर्ण आपली जी संस्कृती आहे त्याचं फार व्यवस्थित जतन या ठिकाणी केलं जात आहे। म्हणजे कुठलंही असं जे आपण इतर ठिकाणी गाणे वगैरे असे काही बाकी पिक्चरचे इकडचे तिकडचे जे असतात आणि बाकी म्हणजे इव्हन आरतीसुद्धा मला वाटतं स्पीकरवर नाही आहे। म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी यांनी सगळ्या जपलेल्या आहेत। खरोखरच कौतुकास्पद आहे। आतमध्ये त्यांना बरेच बक्षिसं या मंडळाला मिळालेले आहे यापूर्वी पण, आणि यापुढे देखील आपल्याला नक्कीच अशीच बक्षिसं मिळतील। आपल्या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी पण घ्यावं, इतकं सुंदर हे मंडळ आहे। अमरावती शहरातील पटवीपुरा येथील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाने साकारलेला हा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर देखावा केवळ एक देखावा नसून एक कला आणि भक्तीची सुंदर अभिव्यक्ती आहे। मंडळाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या मंडळाने गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ जपलेली ही परंपरा निश्चितच प्रेरणादायी आहे। आम्हाला खात्री आहे हा देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळाला असेल। पूर्व विधायक राजकुमार पटेल का राजनीतिक सफर, दल बदल की मिसाल। पार्टी बदलना ही जैसे उनका कर्म बन गया है। गौर करने वाली बात यह है कि वे कांग्रेस घराने से ही आते हैं। उनके पिता दयाराम पटेल 1967 में कांग्रेस पार्टी से मंत्री रहे थे। 7 चुनाव और 5 पार्टी, 30 वर्षों का सफर। एक नजर डालते हैं पूर्व विधायक राजकुमार पटेल के चुनावी सफर पर। 1995 बीएसपी टिकट पर पराजय 32,209 वोट। 1999 बीजेपी से जीत 43,698 वोट, 3,335 वोटों से विजयी। 2004 फिर बीजेपी से जीत 61,354 वोट, 3,772 वोटों से विजयी। 2009 बीजेपी से चुनाव लड़े, 62,909 वोट लेकर पराजित। 2014 राष्ट्रवादी से लड़े, 55,023 वोट लेकर पराजित। 2019 प्रहार जनशक्ति पार्टी से बम्पर जीत, 84,569 वोट, 41,362 वोटों से विजयी। 2024 शिंदे गुट में प्रवेश, टिकट न मिलने पर वापस प्रहार में। 2025 आखिरकार फिर कांग्रेस में वापसी। जनता का फैसला,
दल बदल की राजनीति से तंग आ चुकी धारनी की जागरूक जनता ने 2024 के चुनाव में उन्हें करारी हार दी। 1,20,697 वोटों से हराकर अपनी नाराजगी साफ जता दी। उपरोक्त दी गई जानकारी में से कोई भी बात गलत सिद्ध होती है तो सिटी न्यूज चैनल जाहिर माफी और खुलासा दे देगा। और राजकुमार पटेल और उनकी टीम से निवेदन है कि हमारे पत्रकार रिपोर्टर को धमकाना बंद करें। लोकतंत्र के एक नए स्तंभ का प्रतिनिधित्व आपने भी किया है, संविधान आपने भी पढ़ा है। अंततः जो भी न्यायिक व्यवस्था है, जो अधिकार है, उसके अंतर्गत रहकर हम कार्य करते हैं, ऐसा आपसे भी निवेदन है। आज आपण महाराष्ट्रातील एक खास उत्सवाविषयी बोलणार आहोत। गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच घरोघरी गौराईच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे। मंगलमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गाण्यांच्या सुरात गौराईचे स्वागत केले जात आहे। सुख समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौराईच्या या आगमनाने प्रत्येक घरात आनंदाची लहर पसरली आहे। गणेशोत्सवाच्या धामधुमीत गौराईचे आगमन हा एक महत्त्वाचा भाग असतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौराईचे आगमन होते आणि त्यानंतर सलग 3 दिवस हा सोहळा चालतो। पहिल्या दिवशी गौराईचे आगमन, दुसऱ्या दिवशी पूजा आणि तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरी नक्षत्रावर तिचे विसर्जन जाते। 2 भगिनींच्या रूपात आणि त्यांच्या मुलांसोबत गौराईची पूजा केली जाते। या उत्सवादरम्यान प्रत्येक कुटुंबात खास पद्धतींनी नैवेद्य तयार केला जातो। काही ठिकाणी चिंबोळ्या, खीर आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी गोड आणि तिखट पदार्थांचा बेत असतो। गौराई हे केवळ एक दैवत नसून ते समृद्धी, मंगल कार्य आणि सौख्याचे प्रतीक आहे। म्हणूनच प्रत्येक जण आपल्या घरात सुख, शांती आणि भरभराट यावी अशी कामना करतो। या मंगल प्रसंगी नातेवाईक आणि मित्रमंडळींना प्रसाद आणि शुभेच्छांचे खास आमंत्रण दिले जाते। या 3 दिवसांच्या काळात सर्व कुटुंब एकत्र येतात, आरती करतात आणि पूजेमध्ये सहभागी होतात। गौराईच्या या आगमनाने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो हीच सदिच्छा तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत हा उत्सव साजरा करीत असाल। गौराईच्या या पवित्र क्षणाचा आनंद घ्या आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीचा अभिमान बाळगा। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून गॅस ऑटोमध्ये भरणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून सुमारे 64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्रहार ही विशेष मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत 27 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला एक गुप्त माहिती मिळाली। पातूर रोडवरील दिल्ली दरबार हॉटेल जवळ एका बंद सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मधून ऑटोमध्ये गॅस भरण्याचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची ही माहिती होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला। त्यावेळी पोलिसांनी रंगेहात 2 आरोपींना पकडले। पोलिसांनी या ठिकाणी केलेल्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या। पोलिसांनी HP कंपनीचे 17 रिकामे आणि 21 भरलेले असे एकूण 38 गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे 2 मशीन आणि 2 इलेक्ट्रॉनिक वजन काटे जप्त केले। या सर्व जप्त केलेल्या मालाची सुमारे किंमत 64,000 रुपये आहे। पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात जुना शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। या गंभीर गुन्ह्यात सामील आरोपीवर कारवाई करून पोलिसांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना अकोल्यात थारा दिला जाणार नाही। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।
वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या आणि सकारात्मक मोहिमेची माहिती घेऊन आलो आहोत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वाशिम पोलीस प्रशासनाने एक अनोखी डीजे मुक्त मोहीम सुरू केली आहे, ज्याचा उद्देश ध्वनी प्रदूषण आणि त्यांचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करणे आहे। या मोहिमेमध्ये नुकतेच एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आले। या पथनाट्याने नेमकं काय दाखविलं पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची जनजागृती मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेमध्ये डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं। प्रेमविलास गणेश मंडळ कामरगाव आणि इतर मंडळांनी एकत्र येऊन एक पथनाट्य सादर केले। या पथनाट्यात डीजेच्या आवाजाचा डोळ्यांवर आणि कानांवर आणि हृदयावर कसा वाईट परिणाम होतो हे प्रभावीपणे दाखविण्यात आले। खास करून हृदयविकाराचा झटका येणे किंवा ऐकण्याची क्षमता कायमची नष्ट होणे यासारख्या गंभीर परिणामांचे चित्रण या नाटकातून करण्यात आले। या कार्यक्रमात धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार भरत लस्ते यांनी मंडळांना मार्गदर्शन केले। या पथनाट्याने केवळ करमणूकच नव्हे तर एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला। वाशिम पोलीस आणि स्थानिक मंडळांनी एकत्र येऊन राबविलेली ही मोहीम खऱ्या अर्थाने एक सकारात्मक पाऊल आहे। गावातील सर्व गणेश मंडळ यांना विनंती करतो, कोणीही डीजेचा वापर करू नका, पारंपरिक वाद्याचा वापर करा। आणि पारंपरिक वाद्याचा वापर केला तर मी विनंती करतो सर्व भगिनींना की सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं, मिरवणुकीचा आनंद घ्यावा आणि बाप्पा मोरयाचा आशीर्वाद सर्वांवर अविरत राहील अशी अपेक्षा करतो। आपण पाहिलेत की वाशिम जिल्ह्याने डीजे मुक्त मोहीम राबवून शांत आणि सुरक्षित उत्सवाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे। पोलीस प्रशासन आणि स्थानिक मंडळाचे हे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोचलेला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणपती बाप्पाची विविध रूपे पाहायला मिळत आहे। आज आपण अशाच एका ऐतिहासिक शहरात म्हणजेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाडमध्ये जाणार आहोत। इथे गणपती बाप्पाच्या मूर्तींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। चला तर मग पाहूया सिटी न्यूज सोबत कारंजा लाडच्या या अनोख्या गणेशोत्सवाची झलक। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहर आपल्या ऐतिहासिक वारसासाठी प्रसिद्ध आहे, पण सध्या हे शहर चर्चेत आहे ती इथल्या गणेशोत्सवामुळे। इथे बाप्पाच्या मूर्तींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। शहरातील अनेक मंडळांनी पारंपरिक मूर्ती सोबतच काही वेगळे प्रयोग केले आहेत। कारंजा लाड मध्ये एका मंडळाने चक्क 3 ते 4 प्रकारच्या डाळींपासून 8 फूट उंच बाप्पांची भव्य मूर्ती साकारली आहे। ही मूर्ती पाहण्यासाठी दूरवरून लोक येत आहेत। या मूर्तीची रचना इतकी अप्रतिम आहे की कोणालाही विश्वास बसणार नाही की ती डाळींपासून बनवलेली आहे। श्रीमंत बालभाऊची गणेश मंडळ, भाजी बाजार, कारंजा लाड, जिल्हा वाशिम। आम्ही गेल्या 15-16 वर्षापासून इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती स्थापन करतो। यावर्षी आम्ही धान्याची मूर्ती साकारली आहे। ही पूर्ण शाळू मातीची मूर्ती तयार असून यावर विविध प्रकारचे जवळपास 10 ते 12 प्रकारचे धान्य आम्ही यामध्ये वापरलेले आहे, जसं की तूर, उडीद, मूग, मसूरची डाळ, वटाणा अशा विविध प्रकारचे धान्य आम्ही या मूर्तीमध्ये वापरलेले आहे। आणि ही साधारणतः मूर्ती बनवायला आम्हाला 15 ते 20 दिवस लागले आणि मूर्तीचं हाईट जवळपास 8 फुटाची आहे आणि वजन 100 ते 125 किलोच्या जवळपास मूर्ती आहे। इको फ्रेंडली आणि मातीची मूर्ती असल्यामुळं त्याचं वजन जास्त आहे। या शहरात मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मंडळाची वेगळीच ओळख आहे। इथे दररोज सायंकाळी तब्बल 1 क्विंटल प्रसादाचा वाटप केला जातो, त्यामुळे भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी आणि प्रसादासाठी गर्दी करतात। या अनोख्या मूर्ती, प्रसादाचं वाटप आणि विविध उपक्रमांमुळे कारंजा लाड मध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळत आहे। हे शहर खऱ्या अर्थाने गणपती बाप्पांच्या आगळ्या वेगळ्या रूपाचं दर्शन घडवत आहे। नमस्कार, श्री मराठा गणेशोत्सव मंडळ कारंजा लाड तालुका जिल्हा वाशिम येथे शतकोत्तरी महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे। हे कारंजा तालुक्यातील अग्रगण्य मानाचे मंडळ असून येथे दररोज आरतीनंतर जवळपास 1 क्विंटल खिचडीचा महाप्रसाद दिला जातो। तसेच भक्त मोठ्या संख्येने येथे हजर राहतात
आणि या कार्यक्रमाचा पूर्ण आस्वाद घेतात. कारंजा लाडच्या गणेशोत्सवाचा हा अद्भुत नजारा पारंपरिकतेसोबतच इथे आधुनिकतेचा आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. डाळीपासून बनवलेली बाप्पांची मूर्ती असो किंवा दररोज होणारे प्रसादाचे वाटप, या सर्व गोष्टींनी एक गणेशोत्सवाला एक वेगळीच ओळख दिली आहे. पुढच्या भागात आपण अशाच आणखी काही खास ठिकाणाची सरप करूया. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. अकोला जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवांची अवस्था किती बिकट आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. जिल्हास्तरीय रुग्णालयात स्वच्छतेच्या कामात मोठा निष्काळजीपणा दिसून आला आहे. रुग्णालयाच्या परिसरात कचरा कित्येक दिवसांपर्यंत उचलला जात नाही, त्यामुळे तिथे अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक नजर टाकूया या खास रिपोर्टवर. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी स्वच्छतेपेक्षा मोठी समस्या कोणतीच नाही. येथे उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिला, बाळंतिणी आणि नवजात शिशूंच्या आरोग्याशी खेळ केला जातोय. 2 ट्रक अशी एवढं मटेरियल आहे आणि मटेरियलच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनानं नेमलेला कर्मचारी सरकारी जो कोणी सुपरवायझर असेल किंवा कोणी मुकरदम असेल, त्या माध्यमातून आपण बघू शकता की 2 ट्रॉल्या नाही किंवा एक ट्रक भर असं मटेरियल आहे. संपूर्ण मटेरियल बाय मेडिकल, याच्यामध्ये वेस्टेड मेडिकल, हा सर्व कचरा एका छोट्या गाडीमध्ये कसा जाणार आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत ह्या गाड्या वार्डामध्ये कचरा घेण्याकरिता येतात. परंतु महाराष्ट्र शासन स्तरावर आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये गाडी किंवा कचरा नेण्यासाठी अशी कोणतीही सुविधा गेल्या 2 वर्षापासून नाही आहे. रुग्णालयाच्या परिसरात रोज निर्माण होणारा कचरा 10 दिवसांपर्यंत उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि संसर्गजन्य आजार तसेच डेंग्यू सारखे मच्छर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे स्वच्छतेचं काम एक खाजगी कंपनीकडे म्हणजेच डीएम कंपनीकडे सोपविण्यात आलं आहे. तरीही त्यांचे सुपरवायझर आणि सफाई कर्मचारी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडताना दिसत नाहीत. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे अनेक तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही. रुग्णालय हे जिथे रुग्णांना आरोग्य मिळायला हवं तिथेच हे दूषित वातावरण आणि घाण रुग्णांमध्ये भीती निर्माण करत आहे. आरोग्य सेवेचा हा निष्काळजीपणा प्रशासनावर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. खरंच जिथे रुग्णांना जीवनदान मिळायला हवं तिथे जर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असेल तर ही गंभीर आणि अत्यंत गंभीर बाब आहे. आता पाहायचं हेच आहे की या निष्काळजीपणाबद्दल रुग्णालय प्रशासन आणि संबंधित कंपनीवर कधी आणि कोणती कारवाई होते. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रोहना बॅरेज मध्यम सिंचन प्रकल्पात तब्बल 12 वर्षांनंतर 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घोटाळ्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. काय हे संपूर्ण प्रकरण आणि कोणावर झालात गुन्हे दाखल, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात उमा नदीवर बांधण्यात आलेल्या रोहणा बॅरेज प्रकल्प शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 21 गावांच्या 5110 हेक्टर जमिनीला सिंचनासाठी आणण्याचे उद्दिष्ट होते. मात्र प्रकल्पाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. 2011 आणि 12 या वर्षात झालेल्या कामांमध्ये तब्बल 9,31,34,779 रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी माणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन पाटबंधारे विभागाचे 4 कर्मचारी आणि 3 कंत्राटदार यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यामध्ये लोखंडी पाईप आणि इतर साहित्यांची खरेदी करताना अनियमितता झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. हा घोटाळा आता 13 वर्षांनंतर समोर आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना याबद्दल माहिती का नव्हती, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता अकोला आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. राजकारण्यांच्या वरदहस्तांमुळे आरोपींवर खरंच कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हा प्रकल्प 2008 म्हणजे मंजूर झाला होता आणि या प्रकल्पाचं काम आंध्र प्रदेशचे गंगाधर रेड्डी या नावाच्या ठेकेदाराने घेतलं होतं आणि संपूर्ण जबाबदारी यांची बांबल साहेबांकडे होती. आणि त्यावेळेस ॲडव्हान्स देण्याची पद्धत होती कॉन्ट्रॅक्टरला, पण त्यांनी जे पाईपलाईनचं काम होतं त्यातली जे पाईपलाईन आपल्याला घ्यायचे होते त्यात त्यांनी पाईपची अधिक संख्या दाखवून साधारण 9 कोटी रुपये त्यांनी उचलले आणि उचलल्यावर तिथं पाईप अस्तित्वात नव्हते. त्याची माहिती मला मिळाली होती. मी 2012 पासून या प्रकरणामध्ये पाठपुरावा करून राहिलो होतो, पण काही राजकीय दबावामुळे काही अडचणीमुळे ते प्रकरण थांबलं आणि मला एका सुज्ञ आमदारांनी सांगितलं की तू आज जर याला उचलशील तर या चौकशी भोवऱ्यातनी हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. मी सगळ्यात पहिले त्याला प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली 707 कोटीची आणि नंतर मान्यता झाल्यावर हे प्रकरण परत उचललं आणि ज्या दिवशी पोळा होता त्या दिवशी आपण दुर्दैवी घटना घडली होती आपल्या खोडले, तरी त्या दिवशी मी ठाणेदाराला सांगितलं की पहिले तुम्ही गुन्हा दाखल करा. SP साहेबांसोबत चर्चा झाली, ठाणेदार साहेब चर्चा झाली, अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली, कलेक्टरसोबत चर्चा झाली. तर त्यावेळेस त्यांनी फक्त अधिकाऱ्याला दोषी धरलं होतं, पण हे संगत मतान झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर गंगाधर रेड्डी आणि त्यावेळेचे ते सगळे तात्कालीन अधिकारी. तर आता त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत तसं यांनी पहिले महसूलचाही पैसा डुबवलेला आहे, कारण यांनी जे उत्खनन केलं होतं त्याची रॉयल्टी कमी भरली होती आणि आपण ते प्रकरण उचललं होतं आणि तो उर्वरित रॉयल्टीचा पैसा आपण त्यांच्यावर त्यांची जी प्रॉपर्टी आहे इथं घेतलेली 3 शेतं आहे त्याच्यावर आपण बोजा चढवला होता. पण हा 9 कोटीचा जो विषय आहे हा पैपाचा आहे. याची जर आपण अजून सखोल चौकशी केली तर हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि त्या पद्धतीनं आता ते काम सुरू आहे. आता गुन्हे शाखेच्या इकडे हे प्रकरण गेलेलं आहे. गुन्हे शाखा बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन हा 100% मला खात्री आहे या आकडा वाढणार आहे, पण शासनाचा 1 रुपया डुबू देणार नाही. यांच्यापासून तो वसूल केला जाईल आणि कायदेशीर कारवाई करून यांना बेड्या ठोकल्या जाईल. तरी होते रोहना बॅरेज महाघोटाळ्याचे अपडेट. या प्रकरणाचा तपास पुढे कसा होतो आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे आमचं लक्ष असेल. या प्रकरणाचा पाठपुरावा आमचे प्रतिनिधी करीत आहेत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. आज आपण पाहणार आहोत यवतमाळमधील एक अनोख्या गणेशोत्सवाचा देखावा. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे, पण यवतमाळमध्ये एका कुटुंबाने पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवाचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या आकर्षक सजावटीचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यवतमाळमधील वडगाव रोडवरील बीजवेल लेआउटमध्ये शेट्टी परिवाराने यंदा गणेशोत्सवानिमित्त एक अप्रतिम आणि अनोखा देखावा साकारला आहे. या देखाव्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. देखाव्यात एक वाहती नदी तयार करण्यात आली आहे, जी गणेश मूर्तीला अधिक सौंदर्य देते. या नदीच्या मध्यभागी गजराजावर गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. या देखाव्यातील सर्वात मनमोहक दृश्य म्हणजे हा गजराज आपल्या सोंडेतून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करत आहे. हे दृश्य इतके विलोभनीय आहे की ते पाहण्यासाठी अनेक गणेश भक्त गर्दी करत आहेत. शेट्टी परिवाराने गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेमुळे केवळ यवतमाळच नव्हे तर इतर शहरांमध्येही त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. आपले मनोगत व्यक्त करत असताना शंकरराव शेट्टी म्हणाले, हा देखावा तयार करण्याचा उद्देश हाच होता की आपण गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी. गणपती बाप्पा आणि महादेव यांना एकत्र आणून एक वेगळी संकल्पना सादर करायची होती, ज्यामुळे लोकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटेल. शंकराची मूर्ती गणपती आहे. गणपतीच्या सोंड्यातून गणपतीचा अभिषेक होऊन राहिला. ती मूर्ती साकार केली आहे आणि ही पूर्ण मातेची आहे सर्व लोक. शेट्टी परिवारांचा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे. पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करून त्यांनी एक सकारात्मक संदेश दिला आहे. अशाच नवनवीन कल्पनांमुळे आपला गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि सुंदर बनवतो.
गाव तसं चांगलं, पण कचऱ्याच्या ढिगांनी झाकले. गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्यातील टेकडा ताल्ला गावातील एक गंभीर समस्या आज आपण उजेडात आणणार आहोत. गावातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांनी इथल्या सुंदर गावाला विद्रूप रूप दिलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेलं टेकडा ताल्ला गाव इथे जपराबाद गावातील आंबेडकर चौकातून सरकारी दवाखाना आणि बस स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था आहे. आपण पाहू शकता की रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरातील लोक आपल्या घरातला कचरा इथे आणून टाकतात, त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होते. कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी पसरते आणि रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं चित्र आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे. आपण पाहिलं की टेकडा ताल्ला गावातील कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे. सुंदर गाव अजूनही केवळ कचऱ्यांच्या ढिगामुळे इथलं सौंदर्य झाकलं गेलं आहे. स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून आणि जनजागृती करून या समस्येवर मात करता येऊ शकते. प्रशासनाने योग्य पाऊल उचलली नाहीत तर भविष्यात या आणखी ठिकाणी मोठी आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी शेतात जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे पांदन रस्ते. पण याच रस्त्याची अवस्था आज इतकी बिकट झाली आहे की पावसाळ्यात त्यांना चिखलातून वाट काढत जावे लागत आहे. विशेषतः शिरोंचा तालुक्यातील टेकडा, जाफराबाद आणि इतर गावांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे. यामुळे शेतीचे कामे थांबली आहेत आणि शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावरच अधिक प्रकाश टाकूया आमच्या प्रतिनिधीकडून. स्वातंत्र्याला 7 दशकाहून अधिक काळ उलटूनही ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विकासाची गंगा अजूनही पोहोचलेली नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सिरोंचा तालुक्यातील पांदन रस्ते. पावसाळ्यामुळे हे रस्ते पूर्णपणे चिखलमय होतात. टेकडा, जफराबाद, कोटापल्ली आणि रेंगुटा यासारख्या भागांमध्ये शेती हीच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. पण शेतात जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था पाहता शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी एक मोठी कसरत बनली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि सर्वत्र चिखल साचला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मुरुम किंवा पक्के बांधकाम झालेले नाही, त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या पुन्हा उभी राहते. आता या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत यावर ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आहे. तर पाहिले तर पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन किती खडतर बनते. रस्ते सुरक्षित नसल्यामुळे त्यांच्या शेती कामांवर थेट परिणाम होत आहे. ही केवळ टेकडा किंवा जाफराबादची गोष्ट नाही तर राज्यातील अनेक गावांची हीच अवस्था आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि पांदन रस्त्यांसाठी ठोस योजना आणावी हीच शेतकऱ्यांची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा जोरदार बरसत आहे. मात्र पावसाच्या या आगमनाने अनेक गावांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. अशीच एक गंभीर समस्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात झिंगानूर गावाजवळच्या नायकुंड नाल्यावर निर्माण झाली आहे. या नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो आणि जनजीवन विस्कळीत होते. गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करीत आहे, पण त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेलं झिंगानूर गाव, या गावापासून अवघ्या 5 किलोमीटरवर असलेला नायगुंड नाला दरवर्षी पावसाळ्यात या भागातील लोकांसाठी डोकेदुखी ठरतो. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी होत असली तरी प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालं आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे झिंगानूर परिसरातील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. शाळकरी मुले, शेतकरी, कामगार आणि अगदी रुग्णांनाही जीव धोक्यात घालून हा नाला पार करावा लागत आहे. अनेकदा पाण्याच्या जोरदार प्रवाहातून मोटरसायकली ढकलत न्याव्या लागतात. इथे मोठमोठे ट्रक अडकून वाहतूक थांबण्याच्या अनेक घटना नुकत्याच घडल्या आहेत. या नाल्यावर पूल नसल्याने सर्वात जास्त हाल रुग्णांचे आणि विद्यार्थ्यांचे होत आहे. गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवता येत नाही, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. तसेच शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रोज मोठा धोका पत्करावा लागतो. यामुळे पालक सतत चिंतेत आहेत. या प्रश्नावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आम्ही अनेक वेळा निवेदनं दिली, मागणी केली, पण प्रत्येक वर्षी फक्त आश्वासनेच मिळतात, असं एका संतप्त ग्रामस्थाने सांगितलं. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच का या प्रशासनाला जाग येणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आता ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पूल बांधण्याची मागणी केली आहे, अन्यथा मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि शेतकऱ्यांनीही शासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. आपण पाहिलं की नायकुंड नाल्यावरील पुलाची गरज किती महत्त्वाची आहे. प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे किती लवकर लक्ष देतं आणि गावकरी आणि विद्यार्थ्यांचे हाल कधी थांबतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. लाखांदूर तालुक्यातील आसोला गावात हत्तीपाय रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे आणि गावातील अस्वच्छतेमुळे 17 रुग्ण हत्तीपाय सस्पिक्टेड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या गंभीर परिस्थितीबद्दल अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट. ही दृश्य आहेत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील आसोला गावाची. काही दिवसांपूर्वीच येथे हत्तीपाय निर्मूलन अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत एकूण 117 लोकांची तपासणी केली असता तब्बल 17 जण हत्तीपाय रोगाचे सस्पेक्टेड पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आढळून आले होते. ही आकडेवारी समोर आल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. गावातील नागरिकांच्या मते ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे आणि गावातील वाढलेल्या अस्वच्छतेमुळे, दूषित पाणी पुरवठ्यामुळे तसेच डासांच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे हा रोग पसरत आहे. शासन हत्तीपाय निर्मूलनासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असतानाही गावात अशा प्रकारे रुग्ण सापडणे ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि नागरिकांनी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पेशंटची तपासणी करण्यात आली होती. काहीतरी 3 दिवसीय कॅम्प होती. त्याच्यामध्ये किती रुग्णांचा समावेश होता? 105. त्याच्यामध्ये तपासणी दरम्यान किती रुग्ण म्हणजे पॉझिटिव्ह आढळले? 17 रुग्ण आढळले. रिपोर्ट भेटली आपल्याकडे? हो, सांगितलं. तर आम्हाला सांगा, जेव्हा 17 रुग्ण फक्त 105 लोकांनी तपासणी केला आणि 17 लोक त्याच्यात पॉझिटिव्ह आढळले, तर ग्रामपंचायत कडून कुठली उपाययोजना करण्यात त्यावेळेस? आता औषधी वगैरे फवारायची आहे आम्हाला. औषधी वगैरे फवारल्यानंतर म्हणजे समजून जाईल का? नाही मॅडम, पण याच्या आता तुम्ही औषधी फवारणी कराल ना, याच्या अगोदर जे रुग्ण निघाले त्याच्या अगोदर तुम्ही काय उपाययोजना केली? शांत बसले होते का? जेणेकरून रुग्ण निघतील याच्यावर होते असं मला म्हणायचं. पण दरवर्षी रक्त चेक करतातच आणि औषधी वगैरे तर मिळतातच. गोळ्या वगैरे मिळतात ना, पाठवतात ना सर. म्हणजे ते दरवर्षीच तर मिळतात गोळ्या. यावर्षी याच्याच आहेत. दिले नाही त्याच्यामुळे समोर काय उपाययोजना करणार तुम्ही? आता औषधी वगैरे एखादी म्हणजे जास्त पेशंट वगैरे निघाले तर त्यांना औषधीचा म्हणजे पुरवठा करा म्हणून असं सांगावं लागेल. तर ही होती आसोला गावातील हत्तीपाय रोगाच्या प्रादुर्भावाची धक्कादायक बातमी. प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून हा रोग आणखी पसरणार नाहीत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आज एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे माणुसकीला लाज वाटली आहे. एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्याच 4 वर्षाच्या चिमुकल्या भाड्याकरूंच्या मुलीसोबत एक घृणास्पद कृत्य केलं आहे. ही घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली असून यापुढे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही धक्कादायक घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा पीडित मुलगा घाबरून रडत रडत आपल्या आईकडे गेला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलाची आई लगेच यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली. या घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी लगेच कारवाई केली आणि आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी सांगितले की आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. आम्ही पर्यवेक्षित महिला पोलीस उपनिरीक्षक दीप्ती भाऊसाहेब घारे, पोलीस ठाणे यशोधरानगर, दिनांक 30/8/2025 रोजी तक्रारदार महिला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. त्यावरून आम्ही अपराध क्रमांक 655/2025 कलम 4261 अन्वये पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत असून सदर गुन्ह्यातील संघर्षित बालकास आम्ही ताब्यात घेतले व त्यास बाल न्यायमंडळासमोर हजर केले आहे. तरी सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. जो पीडित बालक आहे त्याचं वय 4 वर्ष 7 महिने आहे व जो विधी संघर्षित बालक आहे त्याचं वय 16 वर्ष 4 महिने आहे. घरमालकाच्या मुलाने किरायदाराच्या मुलावरती अतिप्रसंग केला. ही घटना आपल्याला विचार करण्यास भाग पाडते की आपली मुले त्यांच्या घरातही किती सुरक्षित आहेत. लहान मुलांवर होणारे असे अत्याचार रोखण्यासाठी समाज म्हणून आपल्याला अधिक जागृत होणे गरजेचे आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी एका वाहन चोराला अटक करून त्यांच्याकडून चोरीचे 3 दुचाकी वाहन जप्त केले आहे. चला या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया. कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत काही वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते. त्यात आमची डीबी टीम PSI रामलोट साहेब आणि त्यांची टीम हे तपास करीत असताना त्यांनी संशयावरून एक आरोपी नामे भूपेंद्र यादव राहणार पारडी याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस दरम्यान त्याच्याकडून 3 चोरीची दुचाकी मोटरसायकल आम्ही जप्त केल्या. त्या 3 मोटरसायकलपैकी 2 गुन्हे पोलीस स्टेशन कळमना येथे दाखल आहेत आणि एक पोलीस स्टेशन सदर येथे आहे. असे 3 गुन्हे उघडकीस आलेले आहे. आरोपी भूपेंद्र यादव राहणार पार्टी याला अटक करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई माननीय झोन 5 सर श्री निकेतन कदम सर, माननीय ACP श्री कामठी विभाग श्री खेडकर सर यांच्या मार्गदर्शनात आमच्या डीबी पथकाने केलेली आहे. आरोपी भूपेंद्र यादव याच्या विरुद्ध याच्यापूर्वी एक घरफोडीचा गुन्हा आहे. पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याने तो गुन्हा केलेला आहे. चोरीच्या सवयीचा आहे. त्याचा एक भाऊ पण चोरी करण्याच्या सवयीचा असून तो दुर्ग जिल्ह्यात एका पोलीस स्टेशनला अरेस्ट होऊन सध्या जेलमध्ये आहे. त्यामुळे चोरीची पार्श्वभूमी आहे आरोपीला आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवू. या घटनेमुळे पोलिसांनी वाहन चोराच्या टोळ्यांना एक कठोर संदेश दिला आहे. शहरातील नागरिकांनी त्यांच्या वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करावी आणि अशा घटनांबद्दल सतर्क राहावे. नागपूर शहरातील एक मोठ्या चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. तहसील पोलिसांनी युनिट 3च्या मदतीने एका आरोपीला अटक करून तब्बल 5,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी मोठी कामगिरी केली. युनिट क्रमांक 3च्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये एका 29 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव शुभम परसराम डुकरे असून तो हुडकेश्वर येथील कीर्तीनगरचा रहिवासी आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. या कार्यवाहीत पोलिसांनी आरोपीकडून 2 सोन्याचे ब्रेसलेट, चोरीसाठी वापरलेली दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण 5,75,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या संपूर्ण कार्यवाहीमध्ये PSI झिंगरे आणि सायबर टीमने विशेष सहकार्य केले. आरोपींची सिम्बा ID देखील तयार करण्यात आली आहे. दिनांक 30 ऑगस्टला कक्कड ज्वेलर्स म्हणून आहेत. तिथे एक इसम शुभम डुकरे व 29 वर्ष आहे, राहणार बर्डी परिसरात राहतो तो. तसा तो पेशाने इंजिनियर आहे, परंतु त्याला ऑनलाईन लॉटरीची लत असल्यामुळे व त्याच्यावर कर्ज असल्यामुळे तर त्यांनी 30 तारखेला कक्कड ज्वेलर्समध्ये आलं आणि 2 ब्रेसलेट त्यांनी मागितले. जवळपास 4.5-5 लाखाचे ब्रेसलेट त्यांनी घातले आणि माझं क्रेडिट कार्ड गाडीमध्ये आहे असं सांगून तो क्रेडिट कार्ड आणण्याकरता गाडीवर गेला वर गाडी चालू करून पळून गेला. आम्ही CCTV व इतर तांत्रिक गोष्टीच्या आधारे त्याची माहिती घेतली
व त्याला आम्ही ताब्यात घेतले. त्याचे मिसेस सुद्धा एका खाजगी बँकेत काम करते. आरोपी हा इंजिनियर आहे, पण त्याला वाईट लत असल्यामुळे व कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने अशा प्रकारे चोरीचा पाऊल उचललेला आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही आहे. एवढाही आम्ही त्याच्याकडनं माल जे आहे रिकवर केलेला आहे व पुढील तपास पोलीस स्टेशन तहसील करत आहेत. एक मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करून तहसील पोलिसांनी शहरात एक सकारात्मक संदेश दिला आहे. या कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास अधिक वाढला आहे. मुस्लिम छप्परबंद समाजाला जातीच्या दाखल्यासाठी आणि जात पडताळणीच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी विजोरा येथील मुस्लिम शहा छप्परबंद फकीर समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शहा यांनी त्यांच्या सहकार्यासोबत उपविभागीय अधिकारी आमदार संतोष दानवे, तहसीलदार आणि DYSP यांना निवेदन सादर केलं आहे. या निवेदनामुळे अनेक वर्षांपासून प्रगतीपासून वंचित असलेल्या या समाजाच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील विजोरा गावातून मुस्लिम छप्परबंद समाजानं आपल्या मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. या समाजाने जातीच्या दाखल्यांमध्ये आणि जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्याची मागणी केली आहे. समाजाने दिलेल्या निवेदनानुसार महायुती सरकारने भटक्या विमुक्त जातींसाठी ओळखपत्र, जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र योग्य कागदपत्रांच्या अभावामुळे मुस्लिम छप्परबंद समाज अजूनही या योजनांपासून वंचित आहे. या समाजाच्या दुर्दशेला ब्रिटिश राजवट कारणीभूत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केल्यामुळे ब्रिटिशांनी या समाजाला गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं होतं आणि सेटलमेंट कॅम्पमध्ये डांबून ठेवलं होतं. यामुळे आजही हा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीपासून दूर आहे. स्वातंत्र्यानंतरही जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची किचकट प्रक्रिया त्यांच्या मार्गात अडथळा ठरत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षणाचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने ही प्रक्रिया सोपी करावी आणि दाखले देण्यासाठी शिथिलता आणावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हमारी मांगनी ये है कि हमारे जो समाज है भटक्या विमुक्त जाति में आता शाह समाज, और हमारा बोलने का मतलब ये है कि हमारे जो समाज के जो बच्चे हैं उनके जो दाखले को जो तब दिक्कत आ रही है डॉक्यूमेंट लिए. हालांकि शासन ने जो निर्णय ले भी अभी क्या प्रमाण पत्र ये जो देव करके समाज को देव करके, तो वो हिसाब से हमने आमदार साहब के, तहसीलदार साहब के और SDM साहब के ध्यान में आने के वास्ते हमने उनको निवेदन दे कि हमारा भी समाज है और हमारा समाज पिछड़ा समाज है. 31 अगस्त 1952 में हम मुक्त हुए भाई, वो हिसाब से हमने 31 अगस्त को SDM साहब को, तहसीलदार साहब को और आमदार साहब को निवेदन दिया. हमारे को उन्होंने वही बोले, क्या बोले, अभी हम एक सरकारी कैंप रखेंगे बोले, और कैंप में सब समाज को मालूमात करेंगे और तुम आओ, तुम्हारे को हम हमारी तरफ से पूरा सहकार्य करेंगे. ही मागणी प्रशासनाने मान्य केल्यास मुस्लिम छप्परबंद समाजाच्या अनेक पिढ्यांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. आता पाहायचं आहे की शासनाकडून यावर काय पावलं उचलली जातात आणि या समाजाला न्याय मिळतो की नाही. एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका एका 19 वर्षीय नराधमाच्या कृत्याने हादरला आहे. अल्पवयीन मुलावर वारंवार बलात्कार केल्याची ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि एवढंच नाही तर पीडितेच्या आईला आता तुझ्या मुलीवर बलात्कार करीन अशी धमकीही दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात एका 19 वर्षाच्या तरुणाने माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडवून आणली आहे. राजा रावसाहेब बागुल असे या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याने अनेक अल्पवयीन मुलांवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. नांदगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2)(3) आणि पोस्को कायद्याच्या कलम 4(6)(12) नुसार त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेमुळे संपूर्ण नांदगाव तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपीने पीडितेच्या आईला ही धमकी दिल्याने समाजात तीव्र रोष व्यक्त होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे करीत आहेत. ही घटना समाजाला विचार करायला लावणारी आहे. अल्पवयीन मुलावर होणारे अत्याचार आणि विकृत मानसिकता ही गंभीर समस्या बनली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आज आम्ही मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईची माहिती घेऊन आलो आहोत। गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे प्रीतम चौधरी यांनी पुन्हा एकदा आपल्या धडक कारवाईचा प्रत्यय दिला आहे। त्यांनी मालेगाव तालुक्यातील करजगव्हाण रोडवरील पिपळ्या लवण शिवारात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत तब्बल 11 जुगारांना रंगेहात पकडले आहे। ही कार्यवाही मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करजगव्हाण रोड पिपळ्या लवर शिवार परिसरात मोठ्या तिरड जुगार सुरू होता। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला आणि या ठिकाणी छापा टाकला। पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत जुगार खेळणाऱ्या विठ्ठल बिरारी, अमोल माडी, रामसिंग गुंजाळ, समाधान बिरारी, रमेश राठोड, मच्छिंद्र खैरनार, तानाजी चव्हाण, आबा मोरे, भिकन पवार, प्रवीण गायकवाड आणि रावण सोनवणे या 11 आरोपींना जागीच ताब्यात घेण्यात आलं। या कारवाई दरम्यान भास्कर चौधरी आणि गणेश सांगव हे दोघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोटरसायकली असा एकूण 3,06,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांची ही कारवाई निश्चितच मालेगाव तालुक्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। मालेगाव तालुक्यात गुन्हेगारीच्या विरोधात पोलीस करीत असलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या आणखी कारवाया भविष्यातही सुरूच राहतील अशी अपेक्षा आहे। आज राज्यभरात गौराई म्हणजेच महालक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। मात्र नांदेडमधील मराठा आंदोलनाने या उत्सवावर परिणाम केला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील उमरी गावात महिलांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातून एक वेगळं चित्र समोर येत आहे। एकीकडे राज्यभरात महालक्ष्मीचा सण उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे उमरी गावातील मराठा महिलांनी यंदा हा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। गावातील अनेक मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलनासाठी गेले आहेत। आमचा वाघ गेल्या 4 दिवसांपासून उपाशी आहे आणि आमच्या लेकरा बाळांची तिथे गैरसोय होत आहे, त्यामुळे आम्ही सण कसा साजरा करणार असा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा निर्धार या महिलांनी केला आहे। या गावातील महिला देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आता आक्रमक झाल्या आहेत। आरक्षण दिल्याशिवाय नाही आरक्षण घेतलं पाहिजे। या परिस्थितीमुळे सणासुदीच्या वातावरणातही मराठा आंदोलकांची तीव्रता दिसून येत आहे। नांदेडमधील उमरी गावातील महिलांनी घेतलेला हा निर्णय मराठा समाजाच्या एकजुटीचं एक मोठं उदाहरण आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12,
वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.